बांधायचे। आधी आपल्याला जेवढे हवेत तेवढे घुंगरू दोरीत बांधून घालून घ्यायचे। ठीक आहे, जस्ट ओवून घ्यायचं। आलं लक्षात? ओवून घेतल्यानंतर आपल्याला जेवढी दोरी बांधायला म्हणून हवी तेवढी दोरी, साधारण एवढी, याच्यापेक्षा थोडी जास्त हवी असेल तर तेवढी सोडायची। त्याच्यानंतर क्रोशाची जी गाठ मारतो तशी गाठ मारायची। कशी? हे असं पकडायचं, हे असं घ्यायचं, एकदा फिरवायचं, हा लूप जो आहे तो परत फिरवायचा आणि नंतर ही जी वाहती दोरी आहे या लूपमधनं ती वाहती दोरी काढून घ्यायची। सो ही अशी वेणी तयार होते। क्रोशाची वीण असते तीच आहे। ठीक आहे, ही वीण काय खासियत आहे तर हा धागा जो आहे तो मूव्ह करतो। आलं लक्षात? आता हा जो आहे घुंगरू तो पुढे सरकवायचा। ठीक आहे, लूप मधून त्या घुंगराच्या पुढची दोरी पकडायची आणि काढून घ्यायची। ठीक आहे, परत हा घुंगरू घ्यायचा, या लूप मधून पुढची दोरी पकडायची, काढून घ्यायची। इथे वेणी तयार झाली पाहिजे आणि इथे घुंगरू बांधला गेला पाहिजे। ठीक आहे, लास्टला ही जी दोरी काढतो ती पूर्ण दोरी काढून टाकायची। पूर्ण दोरी काढली की ही झाली परमनंट गाठ। मग आता ती हलणार नाही। शेवटी ही गाठ मारून टाकायची। असे घुंगरू बांधून तयार।